पुढची बातमी कोल्हापूरमधली। कोल्हापुरातल्या सीपीआर चौक ते महावीर कॉलेज दरम्यान असलेलं अतिक्रमण काढायला आता सुरुवात झाली आहे। पोलिसांचा बंदोबस्त देखील या ठिकाणी ठेवण्यात आलाय। पोलीस बंदोबस्तामध्ये पालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागानं ही कारवाई सुरू केली आहे। अतिक्रमण काढत असताना नोटीस दिली नसल्याचा तिथल्या स्थानिकांचा आरोप आहे। गेल्या 70 वर्षांपासून या ठिकाणी राहतोय, मात्र आता कोणतीही नोटीस न देता ही कारवाई केली जाते असं तिथल्या स्थानिकांनी म्हटलंय। आणि इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी। सीपीआर चौकापासून महावीर कॉलेजकडे जो मार्ग जातो, या मार्गावरचं सगळं अतिक्रमण आहे ते महानगरपालिकेच्या वतीने काढायला सुरुवात झालेली आहे। आज सकाळपासून या अतिक्रमणाच्या मोहिमेला सुरुवात केलेली आहे। आणि जर आपण बघितलं तर आता हे जे घराच्या समोरचे सगळे शेड्स आहेत हे सगळे बाहेर काढलेले या ठिकाणी बघायला मिळत आहेत। इथल्या नागरिकांना ते काहीसा विरोध केला। तुम्हाला नोटीस वगैरे दिली होती किंवा काय? फक्त कुणी तक्रार केली एवढंच सांगितलेलं, अमुक व्यक्ती कोण नागताळे का कोण होते त्यांनी तक्रार केली, तुमचं अतिक्रमण आहे। ऍक्च्युली आम्ही आमच्या जागेत केलेलं आहे, पुढचं जे 15 फूट जागा असते त्याच्यात केलेलं आहे, पण हे बांधकाम पाडायला येणार ह्याची नोटीस आम्हाला अद्याप नाहीये। आता तुम्ही या अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर काय म्हणतात? त्यांनी आम्हाला नोटीस दाखवायला तयार नाहीत, नोटीस द्यायला तयार नाहीयेत। त्यांनी नोटीस द्यावी, तुम्हाला बांधकाम पाडायला आम्ही येणार होतो, तुम्ही उतरून घ्या, अशा पद्धतीची कुणाला नोटीस दिली असेल त्यांनी जाग्यावर दाखवावी। तर या ठिकाणी कुणाला नोटीस दिली नाही, नोटीस वगैरे काय दिली होती इथली काय? नाही। तर या नागरिकांचं म्हणणं आहे की जर आमचं अतिक्रमण असेल तर आम्हाला तुम्ही नोटीस द्यायला पाहिजे, आम्ही आमचं जे काही अतिक्रमण झालं असतं तर ते आम्ही काढून घेतलं असतं, मात्र अशा पद्धतीनं कारवाई नोटीस न देता केली जाते, अशा पद्धतीचा आरोप देखील इथल्या स्थानिकांचा आहे। कॅमेरामॅन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। कणेरी मठाच्या काडसिद्धेश्वर स्वामींच्या विरोधात सांगलीच्या जतमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। 9 नोव्हेंबरला जतमधल्या